नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पी.के. पब्लिकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणवरील प्रश्न बघणार आहोत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. चला मग सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, पहिला प्रश्न आहे. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा. शक्य कर्मणी जो प्रयोग आहे त्याचे उदाहरण ओळखा. ऑप्शन आहे, बाबांना आता स्वतः चालवते, राजपुत्राने सिंह पकडला, उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे, पावसामुळे भिंत कोलमडली गेली. आणि याचं योग्य उत्तर आहे, शक्य म्हणजे स्वतःला करता येणारं, ते स्वतःला जे काम जमते ते शक्य, स्वतः करू शकते त्याला शक्य म्हणतात. शक्य कर्मणीचं उत्तर काय येईल मग? ऑप्शन नंबर 1, बाबांना आता स्वतः चालवते. दुसरा प्रश्न आहे, दुरून डोंगर डॅश डॅश मन पूर्ण करा. दुरून डोंगर, बघा ऑप्शन आहे, देखणे, आतून पोकळ, साजरे आणि हिरवेगार. आणि याचं योग्य उत्तर आहे दुरून डोंगर साजरे. ऑप्शन नंबर 3, दुरून डोंगर साजरे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. बघा, माडी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा. माडी या शब्दाचे अनेकवचनी ऑप्शन आहे, माडी, माडा, माड आणि माड्या. त्याचं योग्य उत्तर आहे माडी. माडी या शब्दाचंच अनेकवचनी माडीच राहते. ऑप्शन नंबर 1. नंतरचं आहे, मिश्र वाक्य ओळखा. उपवास असल्यावर मी जेवत नाही, मी जेवलो नाही कारण मला उपवास आहे, यापैकी नाही, किंवा मग उपवास आहे, जेवणार नाही मी. काय होईल मिश्र वाक्य? याचं योग्य मिश्र वाक्य होईल ऑप्शन नंबर 2, मी जेवलो नाही कारण मला उपवास आहे. नंतरचा प्रश्न आहे, मला मुलगा डॅश डॅश आहे. ऑप्शन आहे, पसंत आहे, पंसत आहे, पसंतन आहे, पंतस आहे. याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन नंबर 1, मला मुलगा पसंत आहे. मारेक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ऑप्शन आहे, तारक, प्रशांत, जहाल, मवाळ. आणि याचं योग्य उत्तर आहे मारक विरुद्ध तारक. ऑप्शन नंबर 1. नंतरचा प्रश्न बघूया आपण. शिक्षकांनो, आपापल्या वर्गात जा. या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती आहे? ऑप्शन आहे, पंचमी, तृतीया, संबोधन आणि सप्तमी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. काय याचं योग्य उत्तर? संबोधन. शिक्षकांनो, आपापल्या वर्गात जा म्हणजे आपण त्यांना सांगितलेलं आहे. नो म्हणजे हे संबोधन आलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. सौम्य, शांत, जागृत, मनमोकळा. काय होईल याचं योग्य उत्तर? निद्रिस्त म्हणजे झोपलेला, याच्या विरुद्ध जागृत. जागृत म्हणजे जागा असलेला. नंतरचा प्रश्न आहे, अडचणी वाचून उपाय सुचत नाही. या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहे, व्यतिरेकवाचक, योग्यतावाचक, तुलनावाचक आणि केवळ वाचक. त्याचं योग्य उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? अडचणी वाचून उपाय सुचत नाही. त्याचं योग्य उत्तर होईल व्यतिरेकवाचक. म्हणजे अडचण आल्याशिवाय आपल्याला त्याच्यावर उपाय सुचत नाही, म्हणजे व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय आहे. नंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा. खालीलपैकी कोणती जात विकारी आहे शब्दाची? उभयान्वयी अव्यय, विशेषण, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, विशेषण हे विकारी आहे. बाकीचे उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द आहेत. विशेषणाला परत ते जोडले असतात, त्याचं हे बदलते, अर्थ बदलतो त्याचा. सगळेच मुसळ केरात
ह्या म्हणीचा अर्थ काय होतो? सगळेच मुसळकेरात म्हणजेच उत्तर आहे सर्व मेहनत वाया जाणे, बिनकामाच्या गोष्टी फेकून देणे, दोन वेगळ्या गोष्टींना एकाच मापात मोजणे, क्षुल्लक गोष्टीतही स्वार्थ शोधणे. आणि याचं योग्य उत्तर होईल सगळेच मुसळकेरात म्हणजे सर्व मेहनत वाया जाणे होय. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. बघा नंतरचा प्रश्न, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहे नारा, नरा, नीर, नीर. काय आहे पाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द? मोठ्या नीर. ऑप्शन नंबर 3, नला मोठी नी, विलांटी नीर. नीर या शब्दाचा अर्थ पाणी. खालीलपैकी एक शब्द उरलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, तो ओळखा. पती, धव, विप्र, कांत. काय होईल याचं योग्य उत्तर? धव म्हणजे पती होतो, पती म्हणजे पतीच, कांत म्हणजे पण पती होतो. यांचं योग्य उत्तर होईल आपलं विप्र. विप्र हा समानार्थी शब्द नाही त्या शब्दांचा. नंतरचा प्रश्न आहे, द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? क्रमवाचक, अनिश्चित संख्यावाचक, आवृत्तीवाचक की गुणविशेषण? द्वितीय हे कोणतं विशेषण आहे? तर ते आहे क्रमवाचक. प्रथम, द्वितीय, तृतीय हे क्रमवाचक विशेषण आहे. नंतरचा प्रश्न आहे, तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे? या वाक्यातील तो हा शब्द डॅश डॅश आहे. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला या वाक्यातील तो हा शब्द काय आहे? विशेषण, नाम, सर्वनाम की क्रियापद? काय आहे त्याचं उत्तर? विशेषण. तो पक्षी तो हा शब्द पक्षी या नामाचा विशेषण आहे. बघा नंतरचा प्रश्न आहे, त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे. या वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, चालू भूतकाळ की पूर्ण भूतकाळ? त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे. काही याचं योग्य उत्तर रीती भूतकाळ. पडतच असे म्हणजे रीती भूतकाळ होय. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? कठीण परीक्षा पार करण्याचा अर्थ अग्रदिव्य करणे, चतुर्भुज होणे, इतिश्री करणे की आकाशाला गवसणी घालणे? आणि याचं योग्य उत्तर आहे अग्रदिव्य करणे. कठीण परीक्षा पार करणे म्हणजे अग्रदिव्य करणे होय. ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकारकर्त्यावरतीच उलटणे, उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे, उपकारकर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे, केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. आणि याचं योग्य उत्तर काय होईल? ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी म्हणजे उपकारकर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे होय. ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. नंतरचा प्रश्न आहे, गुपचूप जेवण करून घे. वाक्याचा प्रकार ओळखा. गुपचूप जेवण करून घे. विद्यार्थी वाक्य आहे की आज्ञार्थी आहे, स्वार्थी आहे की संकेतार्थ आहे? कोणतं आहे हे वाक्य? गुपचूप जेवण करून घे हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. म्हणजे आपण त्याला आज्ञा देत आहे, गुपचूप जेवण करून घे, ही झाली आज्ञा. नंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा. प्रश्नार्थ वाक्य, दिलेले सर्व, तुझे नाव काय आहे, आज पाऊस पडत आहे, अडचणीसाठी त्यांनी कोणते नियोजन केलेले नव्हते. कोणतेही प्रश्नार्थ वाक्य? उत्तर 2 नंबर. 2 नंबरचं आहे तुझे नाव काय आहे. तुझे नाव काय आहे हे प्रश्नार्थ वाक्य आहे. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्र प्लस इतिहास म्हणजे काय? राष्ट्र इतिहास, राष्ट्रीय इतिहास, राष्ट्र इतिहास. काय होईल राष्ट्र प्लस इतिहासचं उत्तर येण्याचं 1 नंबर. राष्ट्रीय इतिहास. नंतरचा प्रश्न आहे,
मला प्रश्न माहीत होता, परीक्षेत उत्तर आठवत नव्हते. योग्य उभयन्वी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा. मला प्रश्न माहीत होता, पण परीक्षेत उत्तर आठवत नव्हते. काहींनी ते पण, म्हणून किंवा आणि याचं योग्य उत्तर येईल पण मला उत्तर आठवत नव्हते. त्याचा जीव डॅश लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहीत नव्हते. ऑप्शन आहे आडोशाला, मेटाकुटीला, टांगणीला, गहाण. 24चं उत्तर आहे त्याचा जीव टांगणीला लागला होता. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली याचा वाक्यप्रचार धास्ती देणे, ताब्यात घेणे, शरणागती पत्करणे आणि चकवणे. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना चकवलं. काय याचं उत्तर चकवणे. ऑप्शन नंबर 4. नंतरचा प्रश्न योग्य शब्द निवडून खालीलपैकी वाक्य पूर्ण करा. माझ्याकडून ही डॅश झाली नसती तर कोणाचेच डॅश झाले नसते. ऑप्शन आहे 1 गलती, बरोबर, चूक, नुकसान, चूक, फायदे, गळती, तोटे. कायचं उत्तर माझ्याकडून ही चूक झाली नसती तर कोणाचेच नुकसान झाले नसते. ऑप्शन नंबर 2. माझ्याकडून ही चूक झाली नसती तर कोणाचेच नुकसान झाले नसते. 27वा प्रश्न आहे भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते. भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते याचा शब्दयोगी अव्यय प्रकार काय आहे? उपप्रकार. ऑप्शन आहे परिमाणवाचक, भागवाचक, विरोधवाचक की संग्रहवाचक. भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते याचं उत्तर आहे विरोधवाचक. शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार हा विरोधवाचक आहे. नंतरचा प्रश्न आहे हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. तपास, बटाटा, बच्चा, करोड. कोणता शब्द आला आहे? पोर्तुगीज शब्द आपला बटाटा. बटाटा हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे. खालीलपैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे? ती, मी, तुम्ही, आम्ही. कोणता आहे? तुम्ही. तुम्ही हे द्वितीयवाचक पुरुषवाचक सर्वनाम आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. पुष्कळ, मुबलक, अपुरे, पुरेसे. कोणताही शब्द अपुरे. पुष्कळ म्हणजे भरपूर, मुबलक म्हणजे भरपूर प्रमाणात, पुरेसे म्हणजे भरपूर प्रमाणात. आणि याचं योग्य उत्तर काय आहे आपलं? 3 नंबर अपुरे. चुकीची जोडी शोधा. नाण्यांची चढत, धान्याची चवड, नोटांची पुडके आणि साधूंचा जथा. काय चुकीची जोडी यामधली? धान्याची चवड. धान्याची चवड ही आपली चुकीची जोडी आहे. नाण्यांची चढत, नोटांची पुडके आणि साधूंची जथा. बघा नंतरचा प्रश्न बघूया आपण. अन्नदाता म्हणजे कोण? अन्न वाया घालवणारा, अन्न जेवणारा, अन्न देणारा की अन्न शिजवणारा. काय याचं उत्तर? अन्न देणारा म्हणजे अन्नदाता होय. उदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल? उदासीनता, उत्कर्ष, उत्कंठा, उदात्त, उत्तरीय. कशाचं आहे हे? उदासीनता हा शब्द विरुद्धार्थी उत्कंठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदासीनता होय. नंतरचा प्रश्न आहे आई येत होती, मुलगा झोपलेला होता या 2 वाक्याचे काळ अनुक्रमे कोणते? आई येत होती आणि मुलगा झोपलेला होता या शब्दाचे काळ कोणते आहे? चालू वर्तमान आणि पूर्ण वर्तमान, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण वर्तमान, चालू वर्तमान, पूर्ण भूतकाळ. कायचं उत्तर? आई येत होती म्हणजे चालू भूतकाळ
आणि मुलगा झोपलेला होता म्हणजे पूर्ण भूतकाळ, दोन्ही भूतकाळच आहे. बसला या क्रियापदाशी मूळ धातू कोणता आहे? बसला या क्रियापदाशी मूळ धातू बस, बसणे, बसते, बसणे. काय याचं योग्य उत्तर? बस. मूळ धातू बस. बसलाचा मूळ धातू बस. मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न. असेच प्रश्न बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.